एकच ध्यास हरित कुडाळचा विकास या टॅगलाईन अंतर्गत आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कुडाळ शहरात भव्य अशी तब्बल 5,000 वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे। त्याचा शुभारंभ आज माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिरपासून करण्यात आला। केवळ कुडाळ शहरापुरतीच ही मोहीम राबवण्यात मर्यादित राहणार नसून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची मोहीम राबवली जाईल असं वैभव नाईक यांनी यावेळी सांगितलं। कुडाळ शहरातली भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी ही वृक्षारोपण मोहीम राबवण्याचा संकल्प युवासेना जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट आणि त्यांच्या सहकार्यांनी केला आहे। त्याचा शुभारंभ आज येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला। यावेळी माजी आमदार तथा ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख वैभव नाईक आणि इतर पदाधिकारी यांनी विविध रोपट्यांची लागवड मंदिर परिसरात केली। बेल, आवळा, जरूळ, करंज, महागोनी, शेवगा, बहावा, चिंच, कुरुमी, कंचन, पळस इत्यादी झाडांची लागवड करण्यात येणार आहे। यावेळी बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी मंदार शिरसाट राबवत असलेल्या या मोहिमेचं कौतुक केलं। लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही मोहीम राबवली जाणार असल्याचं नाईक यांनी यावेळी सांगितलं। युवा सेनेचे आमचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने कुडाळ शहरामध्ये 5,000 पेक्षा जास्त झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि खरं तर हा संकल्प पूर्ण करून ती झाडं पुढच्या वर्षी कशी जगतील आणि त्याचं जिओ टॅगिंग सुद्धा आम्ही करणार आहोत। आणि आदित्य ठाकरे खरं तर हे वृक्षप्रेमी आहेत, पर्यावरणप्रेमी आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम मंदार शिरसाट आणि युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळीकडेच ही वृक्ष मोहीम आम्ही सुरू ठेवणार आहोत। या वृक्ष लागवडीचा उपयोग भविष्यात कुडाळ शहराची भूजल पातळी सुधारण्यासाठी नक्की होईल असा विश्वास मंदार शिरसाट यांनी व्यक्त केला। निश्चितच आदित्य ठाकरे हे पर्यावरण प्रेमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात आणि त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून कुडाळ शहरामध्ये गेले कित्येक वर्षामध्ये जी पाण्याची पातळी खाली गेली आहे ती पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करण्यासाठी सुमारे शहरामध्ये 5,000 झाडं लावण्याचा आमचा हा संकल्प आहे। यावेळी काही घरांमध्ये सुद्धा वैभव नाईक आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली। या शुभारंभ कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह मंदार शिरसाट, अतुल बंगे, गुरु सडवेलकर, योगेश धुरी, कृष्णा धुरी, राजन नाईक, संजय बोभाटे, बबन बोभाटे, संदीप महाडेश्वर, श्रीयुत तेरसे, भाऊ पाटणकर आदी ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच नागरिक उपस्थित होते।